गाव कोणते? नवीन फर्स्ट टाइम. कुठं राहिला? मेकर राहिला. ओके, नो प्रॉब्लेम. म्हणजे हे पण यासाठी आहे की देवाचा गौरव पाहण्यासाठी आहे. हालेलुया. काय करायचं? देवाचा गौरव पाहण्यासाठी. कारण आपला देव कोणापेक्षा कमी आहे का? महाराजापाशी गेलो, महाराज काय काही किती दिवस करायला लागतात? सांगते स्टाईल अगरबत्ती लावून मग झुलन मग अंगात येईल त्याच्या बाद सांगा तुम्हाला मग काय खरं आहे काय खोटं असते का चुकीच आहे. आणि परमेश्वर काय सांगते? मला सांग, जरीपासून मला देवाचा आत्मा भेटले त्यावेळेस मी आता सांगतो जवळपास 7 वर्ष झाली मी काही झुलेल. मग मामाने आपल्या देवात झुलायला चालत आणि याच्या देवात काय झुलायला चालते? हालेलुया. येशू कधी झुला ऐकलं का? ऐकलं का फास्टर कोणता झुला कधी ऐकलं नाही? फास्टर सामर्थ्य होऊ शकते हे खरे पण झुलू शकत. कारण देवाचं वचन एक सांगतो, आताही सांगतो, लक्षात द्या. जितके लोक महाराजांना बाबाकडे जातात, कोणी म्हणतात मा गुरु आहे, मानलेला गुरु आहे, आमचा पूर्वज आहे, आमचा असं, लक्षात ठेवा. ते पण एक ठिकाणी शेताना बांधलेले येतात आणि त्याच्यावर काय होऊ शकत नाही. मी सांगतो रिझन आहे ही यासाठी. अभिषेक दास येतं, हे शैलेश ब्रदर येतं प्रीचिंग करण्यासाठी, मनु भईच्यासाठी या ठिकाणी यासाठी केलेलं आहे की देवाचा गौरव व्हावा. आणि या मेहकर मध्ये अनेक खेड्यात पण कळा की आमचाही परमेश्वर कोणापेक्षा कमी नाही, त्याने सर्व काही शक्य. हालेलुया. कारण की देवाचा गौरव झाला पाहिजे त्याच्यासाठी त्याने उभं केलं. हालेलुया. मी आता अपेक्षा सवय होते बस जरा प्रोफेसी करणार काय नाही, पोलीस लागून जायचं. हालेलुया. काय मला पोलीस लागून जायचं. शिरपुरात गेलो, गाडी उभी केली, रक्कम गाडी अंगावर. म्हणजे म्हणायचा अर्थ काय की प्रभूने जे दिले तुम्हाला करणे. हालेलुया. तुम्हाला वाटत असेल हे आमच्या ओळखीचे आहेत, याचे मोबाईल चेक करा, याच्या पाहुण्या रावण्यातही आमचे फोटो दाखवा, आम्हाला ओळखतात का? काय ओळखतात का? जेवढ्या लोकांनी प्रोफेसी केली तितक्याने पण बोला आणि विचारा की आम्हाला ते ओळखतात का? हालेलुया. हालेलुया. पलीकडं हे सोडायला का? हे माईक आहे, दुसरा माईक आहे. माईक आहे दुसरा. पुढे ते माईक चालू कर. जाऊ दे नका. हालेलुया. हालेलुया. कोणी बोर तर नाही व्हायला? बोर पण व्हायला का? समोरचेच नाही म्हणाले, मागचेच काही विषय दिसे नाही म्हणे. म्हणून कोणी बोर व्हायला का? ब्रदर पैकी कोणी आहे का बोर व्हायला का? आहे का कोणी असं? नाही ना? हालेलुया. हालेलुया. ओके सिस्टर, परमेश्वराचा आत्मा कडून मी पाहिलो. मी तुमच्या घरी कधी आलो का? नाही आलो. आपल्या घरी राहतात. ऐकून घ्या, प्रभू सांगायला हे पहा, एक लक्षात ठेवा. असं रस्ता आहे, असं जायचं आणि हे आपल्या घरी येते. हालेलुया. काय हो द्या. तुमच्या घरी आलो का? आतापर्यंत आलो का? परमेश्वर सांगायला तुम्ही ज्या गोष्टीसाठी आले की मी पाहिलं प्रभूचा आत्मा बघा, तुमचा लेफ्ट साइड फुल हात दुखते. लेफ्ट साइड हे हात आहे ना, अशा तुम्ही झटकता नेहमी करता. होते का असं त्रास? आणि तुमच्या पाठीत पण त्रास आहे. देवाचा आत्मा कळून मी पाहिलो की तुम्हाला पण असं पोट मधात दुखते, दोन साइड नाही दुखत, असं आवळून पोट येते. होते का असं तुमचं? हालेलुया. काय हो द्या. आणि देव सांगायला काही दिवसापूर्वी आता पाहिलो, काही दिवस 1 महिना असा झाला, प्रभू सांगायला तुमचं डोकं इतकं दुखलं तुम्हाला फुटून जाते असं झालेले. होते का नाही? आणि या निराशेमुळे तुम्ही या देवात आले का नाही? कारण सगळ्यात मेन तुम्हाला डोक्याचा त्रास आणि गोळ्या टॅबलेट खाता पण आराम नाही. हालेलुया. काय होते. परमेश्वर सांगायला मी पाहिलो, एक टाइम पाहिलं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चालत असताना एक ठिकाणी गेले, काहीतरी डोकर होतं पाण्याचं हांडासारखं दिसायला आणि ऍक्च्युअली तुम्ही जात असताना प्रभू सांगायला तुमच्या पाठीने एकदम चमक भरली आणि एकदम चमक भरली आणि तुम्ही डायरेक्ट खालीच बसले. होईल काय? हालेलुया. काय होतं. देवाचा आत्मा कळलं सिस्टर मी पाहिलो प्रभू सांगायला की तुम्ही चालत असताना तुमच्या एका डोळ्यासमोर पण अंधार असा येते, एकाच डोळ्यासमोर येते. हालेलुया. काय होतं. आणि प्रभू सांगायला तुमच्या डोक्यात असा फुल असा मुंग्यासारखा प्रकार तुम्हाला सुचत नाही. तुम्हाला असं वाटतं त्या तुम्हाला कोणी बोललं नाही पाहिजे, कोणी काही सांगितलं पण नाही पाहिजे, तुमच्या तुम्ही असता. हालेलुया. प्रभू सांगायला सिस्टर मी पाहिलं तुमच्या घराच्या पलीकडून काय एक झाड आहे, शेतामध्ये असं काय झाड आहे, एक झाड पाहिलं. प्रभू सांगायला असं एक झाड आहे आणि तुम्ही बसता. प्रभू सांगायला एक लेडीज पाहिलं, एक व्यक्ती पाहिलं. समोर काय विहीर आहे का? समोर ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी. हालेलुया. काय होतं. परमेश्वर सांगायला की ती जी व्यक्ती मी पाहिलो, देव सांगा एक लेडीज आहे आपल्या गल्लीतच, नो प्रॉब्लेम. देव सांगायला की एका व्यक्ती आली आणि तिने काय केलं, जे तुझं झाड आहे तिथं जे झाड ठेवलं गेलं त्या झाडावर तिने जादूटोणा केला आणि झाडावर जादूटोणा केला आणि मी पाहिलो की त्यावेळेस तुम्ही तिथे गेले आणि ते झाड असं हाती धरलं आणि प्रभू सांगायला त्या शेणातच तुम्ही पाहिलं काहीतरी होतं तिथं. देव काय होतं. हालेलुया. काय होतं.
आत्मा सांगा मी पाहिलं तुम्ही ती जागा पाहिली त्या झाडाला तुम्ही हात लावला आणि त्या शेणापासून तुमच्या हातात मुंग्या भरल्या आणि त्या दिवसापासून प्रभू सांगा 1 वर्ष झाले बोलतो जास्त नाही बदामाचं झाड आहे माझ्या दारामध्ये हा तिथं लिंबू होतं हालेलुया आज वर्षीची अमावस्या होती जांभळा हा हा सगळ्यात मोठी अमावस्या ठीक त्या आहे. दिवशी ते लिंबू तिथं होतं होतं ना देवाला पाहिलं हालेलुया मी पायात टेकले. आणि प्रभू सांगायला त्या शेणापासून तुमचा हात आहे का नाही पूर्ण म्हणजे सुरुवात हातच झाला त्याच्यानंतर मग पूर्ण शरीर आणि आता पोटात पण त्रास होते तुमचा हालेलुया आणि विषय सांगतो ज्याने केलं तेच घरपर्यंत आले आणि मी पाहिलं काहीतरी प्रसाद आहे जे प्रसाद तुमच्या हातावर दिला तुम्ही जसा ग्रहण केला त्या रातापासून तुमची झोप उडेली तुम्हाला झोप लागत नाही तुमच्या दोन्ही साईडला टोचल्यासारखं होते आणि परमेश्वर सांगायला डोक्यात ते मागच्या साईड टोचल्यासारखं होते आणि तुम्हाला आवाज खट 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 आवाज रात्रीने येते का नाही आणि असं वाटतं कोणतरी बाहेर उभे एक आवाज देते का आवाज देतो तुम्हाला वाटतं उठून जावं नंतर वाटते की आपले लोक घरचे झोपलेले ना कोण आवाज द्यायला आलेले आणि त्या भीतीमुळे तुम्ही उघडत नाही तुमचा बेड पाहून बेड या साईडने राहते दरवाजा आहे तुमचा आणि परमेश्वर सांगायला हे तुमचं घरात परिसर आहे आणि तिथं काय एक खिडकीसारखं आहे का खिडकी आहे खिडकीतून आवाज येतो तुम्हाला तुम्ही झोपताना अशा सारखं तुमच्या तोंडाला खिडकी पडते याच्या घरी जाऊन पाहिजे बरं का आपण नाही गेलो देवच आहे हालेलुया आणि एक लक्षात ठेवा मी असं म्हणत नाही मोठेपण नाही सांगलो जे तरी सांगलो देव तुमच्यावर प्रेम करते देवाची कृपा तुमच्यावर आजपासून जे तुम्हाला प्रॉब्लेम त्रास बंद होते देवाच्या नावात सांगलो जे देवाने अधिकार त्या नावात सांगलो आजपासून हर एक प्रॉब्लेम तुमचा नीट हालेलुया विश्वास करता येत्या संडे पाहायचा की परमेश्वर जुनात कार्य केलं का काय तुम्हीच इतर लोकांना सांगा ओके दोषी टाळा होते